कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून जिल्ह्यातही सोमवारी पावसाने उघडीप दिली। मात्र कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे। पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे। चांदोली धरणातून 5,000 ने विसर्ग कमी करून 12,385 क्युसेकने पाणी सोडले जाते, तर कोयनेतून 32,000 क्युसेक कायम आहे। सांगलीच्या एरविनची पाणी पातळी संध्याकाळी अर्ध्या फुटाने वाढ होऊन 39.2 फूट होती। दरम्यान पाण्याखाली गेलेले पूल, बंधारे आणि रस्ते कायम आहेत, त्यामुळे पर्यायी मार्ग सुरू करण्यात आलेत। गेल्या 4 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने महापुराचा धोका टळलाय, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सोमवारी काहीशी वाढ झाली। वारणा धरण क्षेत्रात 24,70 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणातून 5,000 ने विसर्ग कमी करून 12,285 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून 32,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातील पाणीसाठा 37.25 टीएमसी झाला असून 2,71,000 क्युसेकने पाण्याची आवक होते, त्यामुळे धरणातून सोमवारी 25,000 ने विसर्ग कमी करून 3,20,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। शिराळा आणि वाळवा तालुक्यातील काही गावात पावसाची रिमझिम सुरूच होती। धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदींची पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते। कृष्णा नदीची पातळी दिवसभरात अर्ध्या फुटाने वाढ झाली। वारणा नदीच्या पाण्यातही काहीशी वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे।